काम कर, हे घे, हे ठेव तुझ्याकडे चुपचाप, छान एक अकाउंट उघड, ओके? आणि मस्त सेव्हिंग कर आणि पैसे जपायला शिक. ते समजा मी नंतर करणार आहे, आता नाही. आता हे पैसे तुमच्याकडे ठेवा. असं समजा की मी तुम्हाला उसने दिले आणि तुमच्याकडे भरपूर पैसे आले ना की तुम्ही डबल करून मला द्या. आता तरी घेणार आहात का ते पैसे? अभ्यासाचा उपयोग चांगलाच होतो, म्हणजे डबल वगैरे चांगला. खरं सांगू, मला खूप बरं वाटतंय का, म्हणजे तुझा अभ्यासही छान चालू आहे, बिझनेस मध्येही प्रगती करतेस. पारू, इतकी मेहनत कर ना आणि आईसारखी मोठी बिझनेस वुमन हो. माझा तुला पूर्ण पाठिंबा आहे, ओके? आदित्य सर, माझं बी एक स्वप्न आहे, कुठल्याही परिस्थितीत तुमचा प्रोजेक्ट पूर्ण व्हायलाच पाहिजे. अरे डोंट वरी, बिझनेस तर मी 100% पूर्ण करून राहणार. तर आज मला हिची खूप आठवण येते. कधी असा ट्रेन बसने प्रवासच केला नाही, एवढ्या लहान घरातही कधी राहिलं नाही. अशा परिस्थितीची सवय करून घेतोय. अडचणी येत आहेत पण आपण दोघे मिळून त्यातनं मार्ग काढतोय. तू सोबत आहेस म्हणून या सगळ्या गोष्टी पॉसिबल होत आहेत. पारू, मी डिलिव्हरी बॉय झालो तेव्हा ग्राउंड लेवलला जाऊन किती मेहनत करावी लागते हे ज्ञान मला शाळेतही नव्हतं मिळालं, आणि हे सगळं नॉलेज मला घरातून बाहेर पडल्यानंतर मिळत आहे. पारू, असं तर नाहीये ना की आपल्याला घरातून बाहेर काढण्यामागे आईचा काहीतरी आईचा हाच येत होता का? पारू, म्हणजे मी तळागाळाला जाऊन काम करणं किती गरजेचं आहे हे समजून देण्यासाठी, मला आयुष्याचे धडे मिळावे, मी अजून मजबूत बनावं हे पटवून देण्यासाठी तर मला तर आता असं वाटतंय की आई अशी अचानक येईल आणि म्हणेल की आदित्य, पारू, तुम्ही परीक्षेत पास झाला, चला मी तुम्हाला घरी न्यायला आले. एक दिवस हे नक्की पूर्ण होईल. आदित्य सर, देवी आई आपल्याला माफ करतील आणि घरी परत घेऊन जातील. आपण असं समजूया की आता आपली परीक्षा सुरू आहे आणि त्यात आपण नक्की पास होणार. 100% पास होणार का? आपण प्रामाणिकपणे कष्ट करत आलो आहोत आणि त्याची फळही आपल्याला मिळणार. मी काय तुझ्याशी बोलत बसलो पारू, मी तिकीट काढलं पाहिजे. हा, चल.